निवडणुका जवळ आल्या की एखादा पक्ष अशासाठी चर्चेत येतो की तिकीट कुणाला मिळणार, कार्यकर्त्यांचं नियोजन काय असेल, हा पक्ष सत्तेत येईल का, हा पक्ष जिंकेल का. मात्र आपल्याकडं सध्या काँग्रेसची अवस्था अशी झालेली आहे की निवडणुका जवळ आल्या की यावेळी कोण कोण फुटणार, यावेळी कोण काँग्रेसला सोडून जाणार, अशा चर्चा होऊ लागतात. हे अगदी लोकसभेलाही होतं, आमदारकीलाही होतं आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील हे चित्र पाहायला मिळतंय. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आणि वजनदार नेत्याच्या स्वतःच्या मतदारसंघातील एक काँग्रेसचे नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झालेत आणि फक्त त्यांच्याच मतदारसंघातील नाही तर त्यांच्या प्रभावाखाली येणाऱ्या क्षेत्रातील जवळपास 39हून जास्त नगरसेवक गायब झाल्याच्या चर्चा आहेत. नक्की कोण आहेत ते काँग्रेसचे प्रभावशाली नेते? स्वतःच्या मतदारसंघातील नगरसेवक गायब झाले तरीही या नेत्यांना खबर कशी नाही? होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याचा कुणाला, कसा आणि काय फटका बसू शकतो, हीच सगळी गणितं समजावून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सध्या राज्यात स्वतःचं अस्तित्व टिकवून असणाऱ्या काँग्रेसच्या मोजक्या नेत्यांमध्ये विजय वडेट्टीवार यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जाईल. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर राज्यातील भल्या भल्या सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपापले गड वाचवण्यासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र राज्यात मोजके असे चेहरे आहेत जे काँग्रेसमध्ये टिकून राहिले. त्यातलंच एक नाव आहे विजय वडेट्टीवार यांचं. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार हे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेले होते. हा त्यांचा हक्काचा मतदारसंघ आहे. इथं वडेट्टीवारांनी काँग्रेस जिवंत ठेवली होती. किंबहुना आपल्या मतदारसंघासोबतच चंद्रपूर गडचिरोली मधील इतर विभागामध्ये देखील विजय वडेट्टीवार यांचा मोठा प्रभाव मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसात चंद्रपूर आणि गडचिरोली या दोनही जिल्ह्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाबाबत नाराजी असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. वरिष्ठ म्हणजे राज्य नेतृत्वाबाबत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याच्या बातम्या होत्या. गडचिरोली स्थानिक पातळीवर कार्यकारिणीत झालेल्या बदलांमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज होते, तर चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर गट आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वादानं कार्यकर्ते नाराज होते. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं 27 जागा जिंकलेल्या आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर असलेल्या जनविकास आघाडीनं 3 जागा जिंकलेल्या. काँग्रेसला बहुमताच्या जागांसाठी काहीच जागांची आवश्यकता होती. मात्र प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यामधील वाद विकोपाला गेला आणि चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकत्र येत महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन केली, ज्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ पक्ष नेतृत्वासोबतच स्थानिक कार्यकर्ते देखील वडेट्टीवारांवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. आणि याचाच फायदा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं घेतला आणि चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी चंद्रपूरमधील नाराज नगरसेवकांशी संपर्क साधत त्यांना आपल्या कंपूत घेतलं आणि अज्ञात स्थळी हरवलं. होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यातले एकूण 977 मतदार मतदान करतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही, नागाबीड आणि भद्रावती येथील नगरपरिषद, नगरपंचायतीतील काँग्रेसच्या 39 नगरसेवकांशी संपर्क साधला, त्यांना आपल्या कंपूमध्ये घेतलं आणि त्यानंतर अज्ञात स्थळी रवाना केलं. हे नगरसेवक बंटी भागडिया यांच्या संपर्कात आहेत असंही समजतंय. काँग्रेसच्या नेत्यांना ते कुठं आहेत याबाबत काहीच माहिती नसल्याचं देखील बोललं जातं. विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या सरासरीमध्ये जवळपास 30 ते 40 मतांचाच फरक आहे आणि तो फरक संपवण्यासाठीच भाजपकडून ही खेळी खेळल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी मात्र संयमित प्रतिक्रिया दिली. आम्हाला फोडाफोडीच्या उत्सवात पडायचं नाही. हा जो काही घोडेबाजार चालू आहे, या घोडेबाजारामध्ये जवळपास 15 लाख रुपये एकेका नगरसेवकाला देऊ केले. यामध्ये 5 लाख रुपये देऊन नगरसेवकांना उचलण्याचं काम सुरू आहे, जे भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. सोबतच विजय वडेट्टीवार असंही म्हणाले की आमच्याही संपर्कात भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. भाजपच्या अंतर्गतही प्रचंड वाद आहेत. मात्र आम्ही त्या भानगडीत पडत नाही. घोडे बाजारात पैसा कोण गुंतवतो, तर तो गुंतवतो व्यापारी, व्यावसायिक, मोठे मोठे उद्योजक. राजकारण आणि समाजसेवा जी प्रामाणिकपणे केली जाते ती आता या निमित्तानं उद्योगपतींच्या हातात जाईल.
ज्यांना समाजाशी आणि समाजसेवेशी काहीही देणं घेणं असणार नाही. भविष्यात यामुळेच विधिमंडळ आणि विधानसभेमध्ये उद्योगपती, ठेकेदार आणि कंत्राटदार असे चेहरे आपल्याला दिसतील. सामान्य माणूस आपल्याला कुठेच दिसणार नाही, अशी परिस्थिती आपल्याला भविष्यात पाहायला मिळू शकते, अशी भीती वडेट्टीवारांनी या नगरसेवकांच्या गायब होण्यावरून दिली. या नगरसेवकांना प्रत्येकी 15-15 लाख रुपये दिले जाणार असल्याचा पुनरुच्चार देखील वडेट्टीवारांनी केला. यासोबतच काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील वडेट्टीवार यांनी इशारा दिला आहे. जे नगरसेवक नॉट रिचेबल झाले आहेत ते पक्षाचा व्हीप झुगारून गेलेले आहेत. ते परत आल्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही होईल. व्हीप झुगारल्याबद्दल त्यांचं सदस्यत्व रद्द होईल, जे आम्ही करूच. सोबत त्यानंतर ते 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासाठी देखील पात्र नसतील. आम्ही व्हीप जारी केल्यानंतर या अनुषंगानं योग्य ती कार्यवाही करू. खरं तर या निवडणुकीमध्ये विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार या इच्छुक असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांनी ही गोष्ट पर्सनल घेऊन खरंच काँग्रेसच्या नगरसेवकांवर कार्यवाही केली तर पुढे काय हे बघणं आता या घटनेच्या निमित्तानं उत्सुकतेचं ठरलं. या प्रकरणात भाजपनं निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला की आपल्या वतीनं आपली जागा सेव्ह करण्यासाठी प्रयत्न सुरू केलं आणि कदाचित यावेळीच काँग्रेस गाफील राहिल्याचा फटका त्यांचे नगरसेवक भाजपसोबत निघून जाण्यात झाला असेल. मात्र जर विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या इशाऱ्याला काँग्रेसच्या नगरसेवकांनी जुमानलं नाही तर इथून भाजपचा उमेदवार विधान परिषदेवर जाण्याची शक्यता जास्त आहे. सोबतच विजय वडेट्टीवार यांनी जो इशारा काँग्रेसच्या गायब झालेल्या नगरसेवकांना दिलेला आहे त्याला काँग्रेसचे नगरसेवक किती प्रमाणात प्रतिसाद देतील हे देखील पाहावं लागेल. विजय वडेट्टीवारांची मुलगी या निवडणुकीसाठी उत्सुक होती, ज्यामुळे विजय वडेट्टीवारांनी ही गोष्ट पर्सनली घेतली आहे आणि ते आता या घटनेमध्ये स्वतःहून लक्ष घालून आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांवर जर त्यांनी व्हीप झुगारल्याबद्दल कार्यवाही केली तर 15 लाखांसाठी काँग्रेसचे नगरसेवक आपलं पद घालवतील का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. देशभरात खरं तर काँग्रेसची पिछेहाट होत असताना राज्यात विदर्भामध्ये काँग्रेस बऱ्यापैकी अस्तित्व टिकवून होती. मात्र 2 मोठ्या नेत्यांच्या आपापसातील वादामुळे, गटबाजीमुळे काँग्रेसला इथं पुन्हा एकदा फटका बसला. तुर्तास तुमची या घटनेबाबत काय मतं आहेत? काँग्रेसचे गायब नगरसेवक विजय वडेट्टीवारांच्या इशाऱ्याला घाबरून पुन्हा मैदानात येतील का? वडेट्टीवार यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपनं प्रति नगरसेवक 15 लाख रुपये दिले असतील का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच राजकीय घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.